नमस्कार मित्रांनो, विनायक चव्हाण पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या कोकण भूमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, खूप दिवसानंतर ॲक्च्युली आपण आपल्या पुन्हा गावी आलेलो आहोत. गावी येण्याचं कारणही तसंच आहे, कारण रॉयल ग्रुप कोकण यांच्यातर्फे चिखल नांगरणी स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर ती बघण्यासाठी आपण स्पेशली गावाला आलेलो आहोत, कारण या अगोदर कधी आपण म्हणजे ती चिखल नांगरणी स्पर्धा जी असते ती कधी बघितली नव्हती. तर ती बघण्यासाठी आपण आलेलो आहोत. नॉर्मली बैलगाडा शर्यत वगैरे आपण बघितलेत, पण ही स्पर्धा जी असते म्हणजे चिखल नांगरणी स्पर्धा ती कधी आपण बघितली नव्हती. तर म्हटलं चला त्यानिमित्ताने मी सुद्धा बघतोय, तर आपले सबस्क्रायबरसुद्धा बघून घेऊ दे एकदा की कशी असेल स्पर्धा ती. तर ते आपण आज आपल्या तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत. माझ्यासोबत इकडे पाठी अनमोल आला आहे आणि इकडे मंथन दरवाजाला लॉक लावतोय, तो पण येतो तिकडून धावत. सो आता आपल्या या आजच्या चिखल नांगरणी स्पर्धेला सुरुवात करूया. एवढं होत नाही कधी गाड्या येतात का रडार यायला. बघा इथून जाशील ना. हो, आपण मैदानात आलेलो आहोत, म्हणजे मैदान त्या साईडला आहे आणि आपण आता इथून हा मेन प्रवेशद्वार, त्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आलो आणि पाठीमागे गाड्या बघा फक्त किती लागल्यात. त्या जवळजवळ नाही म्हटलं तरी 50-60 गाड्या लागल्या तिकडे आलेत. याचा अर्थ क्राऊड असणार आहे बहुतेक. आणि इकडे आमची मंडळीसुद्धा आलेत सगळे. आनंद घ्या. चला जाऊया आतमध्ये, कारण या साईडला बघा तर ट्रकमधून बघा बैल आहेत ते बघा. इकडे बैल आणले त्यांनी असे, आणि इकडे पण बैल लागले ते बघा. हे बघा इकडे बैल आहेत, इकडे बैल आहेत आणि तिकडे सुद्धा बघा ते बघा सगळे तिकडे. आता मी मैदानात आलो आहे आणि पाठीमागे जर बघाल तर प्रत्येकाने गळ्यामध्ये जे आहे, गळ्यामध्ये बोलतो डोक्यावरती आहे ना भगवा शाल बांधले. याचा अर्थ शेतकऱ्यांचे जे प्रतीक असतं ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो प्रत्येक ठिकाणी. पाठीमागाला छोटे बैल सुद्धा इकडे आलेत. या ठिकाणी पहिला बघाल तर पहिली मानाची गाडी पळाली आहे. आपण मैदानात आलेलो आहोत. आपण मैदानात आलेलो आहोत आता, आणि पाठीमागे बघाल तर इकडे पप्पा सुद्धा आलाय, आपला जॉईन झालाय, आणि इकडे यश आणि आराध्य पण आलाय. आता इकडे बैलगाडी शर्यतीची पहिली मानाची गाडी जी आहे ती पळाली होती. आता खरी स्पर्धेला सुरुवात होईल. आपल्याला बोलायला जास्त भेटणार नाही, कारण पाठीमागे जर अनाउन्समेंट चालू आहे असा आवाज पाठवून येणार, त्यामुळे आपल्याला बोलायला जास्त भेटणार नाही. आता आपण डायरेक्ट स्पर्धा बघूया पहिला आणि स्पर्धेला सुरुवात करूया. तिथे आम्ही उभे होतो आता ते त्या लाईनीजवळ, पण आता काय अजून स्पर्धा सुरू झाला नाही, त्यामुळे आम्ही म्हटलं जरा थोडं बसून घेऊया. पाठीमागे आम्ही सगळे बसलोय इकडे या साईडला, आणि इकडे बघा आमच्या काकीसुद्धा बसले आहेत. हां, आणि आम्ही सगळे आता बसलो इथे कारण दमलो आहे मस्तपैकी तिथं उभं राहून. तर म्हटलं थोडंसं बसून घेऊया जरा. आणि पाऊस पण नाही, वरती पाऊस भरला आहे. इकडे बघायला पाऊस भरला आहे, पण पाऊस काय पडणार नाही. ऊन पडलंय, त्यामुळे आम्ही इकडे बसलोय. हां, आला तर भेटेल. पहिल्या जोडीला सुरुवात झालेली आहे. पहिली जोडी आली आहे. सुंदर पद्धतीने जोडी आणण्याचं काम करतोय. रॉकेट आणि सुंदरला पळतोय देवागुरु. जबरदस्त पद्धतीने अतिशय सुंदर. पांढरा काही जायचंच नाही म्हणते बघा, जोडीत बाद होते. एक चांगली असताना बघा, येताना बघा तो फार वेगाने आले. बघा बाहेरच्या बाहेरच्या बघा गोंड्या जागेवर तुला केलंय. अतिशय सुंदर. जोडी बाद सुंदर जोडी होती. जबरदस्त अशा पद्धतीने आतापर्यंत सुटल्या जोडीमध्ये एक सुंदर पद्धतीची जोडी घेण्याचं काम करते. जाऊ दे अनेक जाऊ दे जाऊ दे. जबरदस्त जबरदस्त. आता मात्र फिरव जोडी धीम्या गतीने जातो. आपला बैल नाही म्हणतो जायचं, जाऊ दे. अनेकेत मात्र पूर्वच्या कुस्ती करतोय. एवढ्या जोड्या अतिशय सुंदर वेगाने आता मात्र या ठिकाणी स्टॅप घेतला जाऊ दे. अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी पण आपली कामगिरी बजावतोय. बघा डावीच्याला कसा घेऊन जातोय. अतिशय सुंदर. आता मात्र एक सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपण आता बघा काय बाहेरचं वासरू लागलं बघा. बंटीची बघा काय सुरू आहे. अतिशय सुंदर जबरदस्त पद्धती तिच्याकडून 500 मंडळाला
या ठिकाणी गोपाळ पाहूया काय करतो आणि ते आदित्य गोपाळ जबरदस्त अतिशय सुंदर पद्धतीने पुन्हा जोडी जाऊ दे जोडी अतिशय सुंदर जाताना बघा फर्स्ट सेकंड टाकतो येताना मात्र अनुभवी असा ड्रायव्हर आहे काय करतो बघूया बैल नाही जायचं म्हणतायत आता स्पर्धा चालू आहेत आणि जोरात पाऊस आला या ठिकाणी त्यामुळे बघा सगळ्यांनी छत्र्या उघडल्या आहेत आणि आता खरी मजा येणार आहे पावसातून म्हणजे बघण्यासाठी साईडला येतोय काय होते अरे जायचंच नाही म्हणतो जोडी आहे संस्कार या बाबा पुढपर्यंत नाही जायचं बाबा तिथं जा सुट्टी करायची जबरदस्त पद्धतीने संस्कार बघा जबरदस्त पद्धतीने जोडी आणण्याचं काम करतोय शेंड्यातून बाहेर काढण्याचं काम करतो येऊ दे जोरात येऊ दे बा नाही बोललो नाही जायची नाही म्हणताय संस्कारची स्थिती होते येऊ दे चिखलात पळणाऱ्याला कळतं तू काय पण करू लोक हसून आपल्याला काय नाही त्यांना माहीत द्या इकडे मंडळाचा कार्यकर्ता जो आहे ते कोकणातली पंढरी कोकणची परंपरा आणि महाराष्ट्राचा अभिमान घेऊन चाललाय आणि आपल्या बैलगाड्या शर्यतीचं या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट होत आहे त्या साईडला इकडे स्पर्धा चालू आहेत आणि इकडे माझ्यासोबत आलेल्या सगळ्यांना भूक लागली म्हणून म्हटलं चला आपण मका खाऊन घेऊया तर इथे मका ठेवलेला आहे शिजलेला मका आहे ना रे मित्रांनो तुम्ही या नाश्ता करायला आम्ही पण नाश्ता करतो आम्हाला भूक लागली हा. वरून राजा थांबलेला आता ऊन पडलं आणि नाश्ता करायला तुम्ही या कणीस खातो आम्ही कोल्हापूरचं सुप्रसिद्ध स्वीट कॉर्न कणीस या खायला मका खातोय आम्ही आता ना सुंदर मका लागतोय या तुम्ही पण खायला इकडे अभि आहे इकडे अनमोल आहे यश खातोय इकडे आराध्य आहे कसं आहे चांगलं आलंय कसं आहे चांगलं आहे ज्याच्या पायामध्ये धमक आहे या ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही ज्याच्या पायामध्ये रग आहे ज्याच्या पायामध्ये ताकद आहे त्याचं अतिशय सुंदर इकडे आपल्या पाचलचे किरणदादा गुराव जे आहेत ते आता आलेले आहेत आपल्याला भेटायला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला रील बनवायची आहे त्यामुळे जरा मंडळी आपल्याला गोळा करून देत आहेत हां आणि इकडे माझं गाव काजिरडा त्याचा सर्व आर्यन इकडे आपल्याला भेटलेला आहे त्याचं माझं गाव काजिरडा बरोबर ते त्याचं चॅनल आहे इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा त्याला आणि इकडे बैलगाडा शर्यत चालू आहे सध्या आता आणि भरपूर आपल्या आपल्या गावातला मुलगा आहे याला सपोर्ट करा आणि बस. आपला पाचलकर आहे येस त्यांना खरंच तुम्ही सपोर्ट करा आपली मुलं वरती येऊ देत येस नक्की कुठेतरी नक्की कोकणी माणूस कुठेतरी वरती येऊ देत नक्की 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 सपोर्ट करा नक्की नक्की आतापर्यंत गावठी बैल जोड्या होत्या त्या पळत होत्या थोड्याच वेळात आता गावठी आणि घाटी हा काहीतरी प्रकार आहे वाटतं बैलांमध्ये तर तो घाटी जो प्रकार आहे बैलांचा तो थोडा आता पळवणार आहे आतापर्यंत आपण गावठी बैल जोडा बघत होतो थोडा घाटी बैल जोड्या आहेत त्या पळवणार आहेत त्या मला वाटतं थोड्याशा वेगळ्या काहीतरी बघायला भेटतील त्याच्यामध्ये कारण ते थोडे जबरदस्त जोरात पळतात असं बोलतात त्यात आपल्याला ते थोड्या वेळ बघायला भेटणार आहे आता ते बघायला जाऊया इकडून आपले जगात भारी कोकणचे विक्रांत भाऊ आपल्याला भेटलेले आहेत किरणदादा सोबत आणि तो सुद्धा आलाय आपल्याला इकडे बैलगाड्या शर्यत बघायला भाऊ कसं वाटतं इकडे तामाने गावात एक नंबर ना हा बस हा जागा आहे इथे हा नक्की ना हे आपले रॉयल ग्रुप कोकणचे सर्व अनमोल भाऊ जोशी आपल्याला भेटायला आलेले आहेत स्टेजच्या पाठीमागे हा तर आता आम्ही इथे त्यांच्यावर व्हिडिओ करणार आहोत हा. बघूया आम्हाला किती सपोर्ट करतात आणि त्यांच्यावर आपण सुद्धा सपोर्ट करायचा आहे हा आपल्या कोकणामधला माणूस आपल्याला इथे शर्यतीसाठी आपल्याला भाग पाडत आहे तर भरपूर आपल्या कोल्हापूरपासून भरपूर बैलजोड्या इथे आलेल्या आहेत हा तर बघूया आपल्या कुणाला सपोर्ट भेटतोय कोकणी लोकांना भेटतोय की कोल्हापूरकरांना भेटतोय कोण नक्की. प्राईज मारून इथून जातोय नक्की तेवढं नक्की फक्त बघूया आपण नक्की. बघूया चला Yes, आपण yes. चेरप करूया येस नक्की हरण्याने तुपाने जेव्हा गुरु वारवलीचा रण मशीन जबरदस्त पद्धतीने वेगाने जाते बघा अतिशय सुंदर पद्धतीने एक अनुभव याचा हा ड्रायव्हर आहे जबरदस्त फिरव येऊ दे
आतला कमी पडतोय देवा. येऊ दे. आतल्याची शब्द जबरदस्त पद्धतीने अतिशय वेगाने पळणारी जोडी आहे. देवा गुरु मात्र आपले कोशिश करतोय जबरदस्त. ते शेवटच्या टप्प्यात येते. 22.74 ही जोडी शुभम कांबळे ड्रायव्हर आहे. सुंदर पद्धतीची जोडी. आता मात्र फिरवणं गरजेचं आहे. जबरदस्त फिरले बघा एवढं जोरात. शुभम मात्र कसरत करतोय. अतिशय सुंदर. आपल्याला आतल्याची शोध पकड सुंदर पद्धतीने आणि स्पर्धा चालू आहे. आता आपण घरी चाललोय. खरी परीक्षा आत्ता आहे कारण इकडे चिखलाने पाय बघा आमचे काय झालेत ते. हे आमचे पाय झाले चिखलाचे आणि इकडे आता चालत जायचं आहे घरच्या दिशेने. म्हणते आता ती जोडी आहे ती गावठीमध्ये पहिल्यांदा नंबर आला. यांचा पहिला नंबर आलाय. त्यांना या ठिकाणी रंगवतात आता. हे त्यांचे सगळे सहकारी आहेत. सो रॉयल ग्रुप कोकण तर्फे जे आयोजित करण्यात आलेली आजची स्पर्धा होती, स्पर्धा संपन्न झालेली आहे आणि गावठी ग्रुपमध्ये मठ या ठिकाणाची एक बैलजोडी आहे. त्यांचा नंबर आला. त्यांचे सहकारी आपल्यासोबत आहेत. दादा कितवा नंबर तुमचा आलाय? आजच्या मैदानात हा 1 नंबर झालाय. किती मिनिटं लागली, किती वेळ लागला त्याला पळायला? 17 सेकंदात पळाला. कोणतं गाव तुमचं बोललात? लांजा मठ. अच्छा. या अगोदर तुमचा नंबर वगैरे आला होता कुठे? पहिला मैदान चोरवणे मैदान 1 नंबर केला. अच्छा. दुसरा नंबर देवदे मैदान गावकरांचं मैदान 3 नंबर केलेला. अच्छा. खेरशेटच्या मैदानात 133 गाड्यामध्ये ट्रॅक्टरचा मानकरी ठरला आज. अच्छा. आणि आज त्याच्यानंतर हे आपलं औशिवली मैदानात आज पहिल्यांदा पुन्हा एकदा आपल्या सगळ्याच सहकाऱ्यांचं अभिनंदन आणि असेच नवीन नंबर मारत राहा. ही तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तर रॉयल ग्रुप कोकण तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आजच्या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी जे ठरले आहेत ती बैलजोडी आपली आणि त्याचे जे जॉकी वगैरे आहेत त्यांचे सहकारी आपल्यासोबत इथे आहेत. दादा काय नाव तुमचं? अच्छा. आणि कोणतं गाव तुमचं? घाटेवाडी. तालुका जिल्हा रत्नागिरी. अच्छा. ओके. किती याच्या अगोदर कुठे नंबर वगैरे आला होता? यावर्षी नाही आला. पहिल्यांदा हा नंबर आला तुमचा. तुझ्या सगळ्या सहकार्यांचे अभिनंदन आणि असेच नवीन प्रगतीच्या आणि यशाच्या तुम्ही जवळ जा. हेच आमच्या कोकण परिवारातर्फे तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो आजची जी आपण स्पर्धा होती ती आपण तुम्हाला दाखवलेली आहे कशी होती. कारण याच्या अगोदर मी सुद्धा कधी बघितली नव्हती पण आज पहिल्यांदाच आम्ही बघितली की कशी असते स्पर्धा. ही नांगरणीची ही बघितली आम्ही. काढली. हां. तर या म्हणजे व्हिडिओमार्फत एक सांगायचं म्हणजे कौतुक असं आहे की स्पर्धा छोटीशी होती पण आजूबाजूच्या गावातल्या लोकांचा आनंद, आजूबाजूच्या गावातल्या लोकांचा सहभाग हा बघताना असं वाटतंय की ही केवळ म्हणजे होता ना एकदम छोटीशी मेहनत नाही, खूप मोठी मेहनत आहे याच्या मागे. रॉयल ग्रुप कोकणतर्फे जे आयोजित केलं होतं ते खूप असं म्हणजे भव्य दिव्यसारखं बघण्यासारखं होतं. त्याबद्दल त्या मंडळाचं देखील आभार कोकण भूमी परिवारातर्फे. त्याचबरोबर या ठिकाणी आलेल्या प्रत्येक म्हणजे गाडी मालकाचे स्पेशली आभार. कारण हे काय जवळ ठिकाण नाही एवढ्या म्हणजे लांबून लांजा संगमेश्वरपासून माणसं इथं आलेत. नंबर येऊ अगर नाही येऊ पण त्यांचा आनंद, पुन्हा त्यांचा होणारा जो सहभाग, त्याच्यामागे असणारी आवड, ती आवड जोपासणं हे देखील खूप मोठं काम आहे. त्याबद्दल त्या प्रत्येक गाडी मालकाचं आमच्या परिवारातर्फे त्यांचं खरोखर आभार आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तर मित्रांनो आपली आजची ही व्हिडिओ आपण आज संपवतोय. संपवायचं खरं म्हणजे मन नाही आहे पण संपवावी लागते. आता थोड्या वेळ बक्षीस वितरण सोहळा देखील होणार आहे पण त्यासाठी आपण थांबत नाही कारण आपण आता घरी जातो आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली खाली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि आवर्जून सांगतो येवा कोकण. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. एक छोटा मुलगा आला.